मनसेच्या मंचावरनं काल ईव्हीएम बाबत पुन्हा एकदा संशय निर्माण होईल अशा स्वरूपाची प्रात्यक्षिके दाखवली गेली आणि त्यानंतर एक नव्यानं चर्चा म्हणजे एकीकडे मतदार यादीतल्या घोळ्याविषयी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा नव्यानं ईव्हीएम बाबत चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे अर्थातच आपण याविषयी बोलूयात। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे खासदार अनिल बोंडे हे उपस्थित आहेत, तर त्याचबरोबर आपल्यासोबत या वेळेला ईव्हीएम हटाओ.com चे प्रणेते प्रमुख राहुल मेहता सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत। दोन्ही पाहुण्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। चर्चेच्या सुरुवातीला मी सगळ्यात आधी जातोय ईव्हीएम हटाओ.com चे प्रणेते राहुल मेहता यांच्याकडे। राहुल मेहताजी, मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचंय, कारण आता महाराष्ट्राने मनसेच्या मंचावरने सगळे डेमो पाहिले, त्याची चर्चा नव्याने सुरू झाली, हा एक यातला वेगळा भाग। पण साधारणपणे 2020 पासून आपण मागणी केलेली आहे, त्याच्या आधीपासून आपण हे डेमो सातत्यानं दाखवता आहात की कशा पद्धतीने ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं, कशा पद्धतीने मतांचा घोळ होऊ शकतो आणि प्रामुख्याने तुमची जी मागणी आहे ती बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या अशी या सगळ्यामुळे दिसते। सुरुवातीला आपण आपली भूमिका ठेवा, आपण आपलं म्हणणं मांडा आणि त्यानंतर मी चर्चेसाठी अनिल बोंडे यांच्याकडे जाणार आहे। हेलो, हाँ मेहता, अपन बोला। अच्छा, आपका स्क्रीन नहीं आ रहा, आपकी आवाज सुनाई दे रही है। खैर कोई बात नहीं। हाँ। तो पहले मैं 1 मिनट में मैं ये कंसेप्ट है वो बता देता हूँ जी कि कंसेप्ट दिखाने के लिए मैंने इलेक्शन कमीशन से मशीन मांगी थी, उन्होंने दी नहीं। मैंने उनको बोला मैं 40,000 50,000 जो भी कॉस्ट है दे दूंगा। तो फिर मैंने अपना मशीन बनाया। तो आप यहाँ देख सकते हैं कि यहाँ पे 3 वोटर है। ये केला, एप्पल, बनाना यानी केला, एप्पल और वाटरमेलन, तरबूज, ये 3 वोटर है। तो मैं केले को वोट देता हूं। और आप ये वीवीपैट है, आप वीवीपैट में देख सकते हो, लाइट चालू होगी और वीवीपैट में ये केले का वोट आपको दिखेगा। तो वोटर है वो संतुष्ट हो गया, वो आगे चला गया। अब दूसरा वोटर आता है, मान लो दूसरा वोटर है वो भी केले को वोट देता है। तो दूसरे वोटर को भी केले की पर्ची दिखी छपी हुई कागज की, तो दूसरा वोटर भी संतुष्ट हो गया। अब मैं मशीन खोलूंगा तो आपको 2 केले की पर्ची मिलनी चाहिए, लेकिन पर्ची मिलेगी एक केले की और एक एप्पल की, यानी वोटर के सामने ही वोट चोरी हो गया जी। ठीक है। और वो कैसे हुआ वो भी मैं बता देता हूं कि जब पहली बार वोटर ने वोट दिया था, अब मैं इस बार खुला रखता हूं, ये डिब्बा मैं खुला रखूंगा ताकि दिखे। और मेन चीज क्या है कि कांच का रंग काला है वीवीपैट में। वो 2017 में कांच का रंग काला किया था, उससे पहले तो वीवीपैट 5% बूथ में ही था। तो ये वीवीपैट है। तो जब पहले वोटर ने केले का वोट दिया तो केला छापा, लेकिन अभी वोटर को दिखेगा नहीं, लाइट चालू होगी तब दिखेगा क्योंकि कांच का रंग काला है। तो ये केला छाप के वोटर को दिखाया जी। लेकिन अब मैं डिब्बा खोलूंगा, उसने क्या किया कि काटा नहीं था जी, लेकिन सिर्फ लाइट बंद कर दी। अब कांच का रंग काला है, चारकोल ब्लैक, इसलिए वोटर को दिखेगा नहीं पहले या दूसरे वोटर को कि भाई अभी केला है वो पीछे ही है और कटा नहीं है। अब मैं यहाँ रखता हूं, ऐसे खुला रखता हूं। दूसरा वोटर आया, उसने केले को वोट दिया मान लो। तो अब मशीन ने क्या किया, सिर्फ लाइट चालू की, लाइट चालू करके उसने केला दिखाया, लेकिन वो पहले वाले वोटर का था जी। ठीक है। अब लाइट बंद हुई, अब लाइट बंद है, अंधेरा है, दिखेगा नहीं। ये तो मैंने खोल तो देखो उसने क्या किया, एप्पल छाप दिया। लेकिन ये जो एप्पल छापा वो दिखेगा क्यों नहीं, क्योंकि कांच का रंग काला है और लाइट बंद है। तो इस तरह से ये वोट चोरी संभव है। तो मेहता जी, बीजेपी के एमपी अनिल बोंडे जी हमारे साथ है, उनसे पूछते हैं। बोंडे साहेब, आता जादूचे प्रयोग काल जे मनसेच्या मंचावरनं बघितले होते ते स्वतः आता राहुल मेहतानी तुमच्या समोर करून दाखवलेत, काय म्हणणं आहे तुमचं? अच्छा, मैं हिंदी में बातचीत हो, मैं गुजरात से हूँ, राहुल अहमदाबाद से। जी कोशिश करेंगे बोंडे जी। तो आप उनका जो कहते हैं उनका हिंदी अनुवाद मुझे बताना। जी बोंडे जी बरं हिंदीतच बोलूया बोंडे जी, म्हणजे त्यांनाही कळेल। अध्यक्ष आहेत राजसाहेब ठाकरे। अच्छा, मग राजसाहेब ठाकरे रागावतील ना,
ते म्हणतील ते गुजराती माणसाने मराठीमध्ये का बोललं नाही, त्याला मराठी का समजत नाही. बर हा, बर मग सांगा तुम्ही तुमच्या भूमिका मांडा, मी परवानगीने त्यांना बोलू का? समजतो. हम्म. हाँ, वो अमित उपाध्याय हमारे कार्यकर्ता मला है, वो आएंगे, हिंदी उनको बोलता मराठी येते, मला आती है. नाही नाही, बघा बोंडेजी, अमित इथं उपाध्याय, चर्चा होणं, वो मुद्दे मराठी में भी समजणं, बात करेंगे. लोकांपर्यंत ते पोहोचणं हे जास्त महत्वाचं आहे. भाषेचा अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे. मला हिंदी बोलता येते, मराठी बोलता येते, पण राजसाहेब ठाकरे म्हणतील की गुजराती माणूस हिंदीमध्ये बोलतो, तर तुम्ही हिंदीमध्ये बोलून राहा. नाही नाही, तुम्ही बोला, पण तुमच्या वतीने मी एक राजसाहेबांची सांगतो माफी मागतो. की चला बोंडेजी बोला, मनाचे हिंदीमध्ये प्रमुख- बोला, संवाद होणं महत्वाचं आहे. चला. मनसे के प्रमुख राज साहब ठाकरे पहले लावरे को वीडियो ये चलाते थे. हम्म अभी उन्होंने जादू के प्रयोग शुरू कर दिए और वहां उसके लिए भी गुजरात से मेहता को बुलाया. अब उन्होंने जो जादू के प्रयोग बताए, आपको तो भी समझा क्या? मुझे बताओ ना कि आपको तो भी समझा कि 2 एप्पल निकलेगी 2 बनाना निकले. अब ऐसा है कि इलेक्शन कमीशन ने बार बार बोला था कि भाई ये हमारी वोटिंग मशीन है, आपको किसको भी डाउट होगा तो हैक करके बताइए. अच्छा, दूसरी इम्पोर्टेंट बात, क्योंकि मैं बूथ लेवल नाही पण बोंडेजी तुम्ही जे म्हणताय ना, तुम्ही जे म्हणताय त्यांनी हॅक करूनच दाखवलेलं आहे. ऐका ना, पूर्ण ऐका ना. बूथ और इलेक्शन कमिशनची मशीन आहे, ते इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिलं तेव्हा हे मेहताजी कुठे झोपले होते? कारण की इलेक्शन कमिशनने तर वारंवार म्हटले नाही, आणि त्यामुळे तेव्हा कुठे गेले होते मेहताजी? बरं, महत्वाची गोष्ट अशी आहे की बूथ जेव्हा इलेक्शन असतं, निवडणूक असते, तेव्हा सकाळी 6 वाजता केंद्र अधिकारी जो असतो, तो केंद्र अधिकारी ती मशीन सगळ्या बूथ लेवल एजंटला दाखवतो, पोलिंग एजंटला दाखवतो, आणि पोलिंग एजंटला प्रत्येक जण डमी मतदान करतात. म्हणजे कोणी कमळावर करेल, कोणी रॅन्डमली कमळावर करतं, पंजाबवर करतं, घड्याळीवर करतं, धनुष्यबाणावर करतं, असे 10 ते 15 मतदान केले जातात. आणि 10 ते 15 मतदानाच्या व्हीव्हीपॅटी निघतात, आणि त्यानंतर ती मशीनचा रिझल्ट घेतला जातो. किती वेळा कमळावर झालं, किती वेळा झाला, म्हणजे त्याची प्रत्येक मशीनची टेस्ट निवडणुकीचं मतदान सुरू होण्याच्या अगोदर सर्व पोलिंग एजंटच्या समोर घेतली जाते आणि त्याची सही घेतली जाते. तेव्हा व्हीव्हीपॅट पण मोजल्या जातात, आणि मग त्याच्यानंतर काय त्या जो केंद्र प्रमुख आहे, तो बूथचा केंद्र प्रमुख आहे, सरकारी अधिकारी, गॅझेटेड ऑफिसर, त्या गॅझेटेड ऑफिसरला काय हॅकिंग करायचं ट्रेनिंग दिलं जातं? तिथे कोणी जादूगार लाल येतो तिथे हॅकिंग करायला? काहीतरी गोष्टी बोलायच्या आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. आणि समजा जर का मशीनच जर हॅक करता येते, तर मग मतदार यादीमध्ये घोळ कशाला करायचा? एकीकडे म्हणायचं की मतदार याद्या चुकीच्या आहेत, एकीकडे म्हणायचं ईव्हीएम हॅक करता येते. बरं, ईव्हीएम हॅक करता येतं तर पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नसते आली का? तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार कशाला आलं असतं? तुमचं असं म्हणणं आहे बोंडेजी, मी त्यांच्याकडनं उत्तर घेतो, राहुल मेहतांकडनं उत्तर घेतो, कारण हे बघा एक असं आहे की ते विरोधात नाहीयेत. माझं एवढंच म्हणणं आहे की राज ठाकरे सारख्या माणसांनी असे संभ्रमावस्था पूर्ण महाराष्ट्रात निर्माण करून लोकशाहीचा अपमान करू नये, असं माझं म्हणणं. असं आहे की राहुल मेहता जे ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, ते त्यातले तज्ञ आहेत. नाही अनिल बोंडेजी ते त्यातले तज्ञ आहेत, आपण टेक्निकल समजून घेऊयात. इलेक्शन पिरियड मध्ये आपण निवडणूक लढवतो. नाही हे बघा मेहताजी, आपण निवडणूक लढवतो, असे खूप सारे येतात. मेहताजी, तो जो बीजेपी के एमपी है अनिल बोंडेजी, उनका कहना साफ तौर पर यह है कि ईवीएम हैक नहीं हो सकता. मॉक पोल की बात की, तो मैं दोनों के आंसर दे देता हूं. ये कहते हैं कि इलेक्शन कमीशन ने बार बार हैकाथन रखी, जो कि फडणवीस भाई ने भी कहा, जो मुख्यमंत्री फडणवीस जी है उन्होंने कहा कि इलेक्शन कमीशन ने 4 बार हैकाथन रखा. 4 बार नहीं रखा, बार बार नहीं रखा, एक ही बार रखा था, वो जनवरी 2017 में. और उसमें उन्होंने हैकर्स को और टेक्निकल एक्सपर्ट को नहीं इनवाइट किया था. इलेक्शन कमीशन ने इनवाइट किया था सिर्फ पॉलिटिकल पार्टीज को. दे डिड नॉट इनवाइट अस. हमने बोला कि हमको जाना है, तो उन्होंने कहा नहीं, पॉलिटिकल पार्टी के थ्रू आना पड़ेगा. दूसरा, उन्होंने 2017 के बाद ये कांच का रंग बदला है.
पहले सफेद रंग का कांच था और 14 सेकंड लाइट जलती थी, और वो हैकाथन के बाद कांच का रंग काला हुआ और वो लाइट अब 7 सेकंड जलती है। दूसरा, हैकाथन जब होता है तब पहले एक सैंपल मशीन हैकर को कॉस्ट प्राइस पे प्रोवाइड की जाती है। ऐसा नहीं है कि वो गया सुबह उठ के उसने खाना खाया, नहाया और तुरंत जाके उसने दूसरे दिन मशीन हैक कर दिया। जो भी एप्पल फोन कंपनी है, एंड्रॉइड फोन कंपनी है, जब वो हैकाथन देते हैं तो वो अपने मशीन को, हैकर को या तो टेक्निकल आदमी है उनको फ्री में या कॉस्ट प्राइस पे मशीन देते हैं, उसको वो खोल के एग्जामाइन करता है। एग्जामाइन करने के बाद वो देखता है कि इसमें कैसे हैकिंग हो सकती है। तो इस तरह से यदि इलेक्शन कमीशन ने उनकी मशीन दी होती तो मैं बता देता कि भाई इस तरह से मैं अपना प्रोग्राम उसमें इंस्टॉल कर सकता हूं। मेहता जी, और दूसरा कि चुनाव आयोग के मशीन में आप साफ साफ देख सकते हो कि उन्होंने लाइट सेंसर डाला है, उन्होंने काला कांच डाला है, ये कांच का रंग काला है। ये आप उनके मशीन के अंदर 2 कांच है, जो ऊपर का कांच है वो लाइट ग्रे है और जो नीचे का कांच है वो चारकोल ब्लैक है। अंदर का जो कांच है, ये अंदर का कांच है मशीन का, आप देख सकते हैं। इट इज नॉट जस्ट ब्लैक, इट इज चारकोल ब्लैक। तो ये चारकोल ब्लैक को भी ये इलेक्शन कमीशन सपोर्ट कर रहा है। दूसरा कि उन्होंने मॉकपोल की बात की, तो जब एसएलयू से डेटा ट्रांसफर होता है वीवीपैट में, तो ये इंफॉर्मेशन वीवीपैट में पास ऑन की जा सकती है कि भाई चुनाव 30 नवंबर को सुबह 8 बजे शुरू होगा। यानी वो प्रोग्राम क्या करेगा, यदि मेरा प्रोग्राम है तो, यदि मेरा प्रोग्राम वीवीपैट में है, वो 30 नवंबर सुबह 10 बजे से पहले चोरी करेगा ही नहीं जी। अच्छा। तो जो मॉकपोल होता है 1 हफ्ते पहले होता है, उसमें भी चोरी नहीं करेगा। फिर मशीन को यह भी पता है कि भाई सुबह पहला राउंड जो होगा वो मॉकपोल है, तो वो पहले राउंड में भी चोरी नहीं करेगा। वीवीपैट की पर्ची पे राउंड नंबर लिखा हुआ आता है कि वेदर इट इज राउंड 1, राउंड 2, व्हाटएवर। तो वीवीपैट को पता कैसे चलेगा कि आज तारीख 30 नवंबर है या 25 नवंबर है, क्योंकि ईवीएम के अंदर क्लॉक है। जैसे ही वो ईवीएम चालू होता है तो वो सबसे पहले अपना सीरियल नंबर देता है, उसके बाद ईवीएम बोलता है, डेट टाइम देता है कि आज की तारीख ये है, आज का टाइम ये है। तो मशीन प्रोग्राम देखेगा कि भाई टाइम क्या, 28 नवंबर, चुनाव कब है, 30 नवंबर को, तो वो 28 नवंबर को चोरी करेगा ही नहीं, ना ईवीएम की चोरी करेगा, ना वीवीपैट की चोरी करेगा नहीं, पकड़ी नहीं है। उसको यदि चोरी करनी होगी मेरे प्रोग्राम को तो कब करेगा, वो चुनाव के दिन 30 नवंबर को सेकंड राउंड में 10 बजे के बाद 100 वोट गिरने के बाद, तो उसके मॉकपोल में वो चोरी नहीं करेगा, मॉकपोल में चोरी पकड़ी नहीं जाएगी और वो बाद में करेगा। तो आपने दोनों सवालों के आपने जो दोनों सवालों के जवाब दे दिए, तो मैं अभी जाता हूं एमपी जी के पास, उनसे पूछता हूं। बोंडे जी, त्यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तुमच्या। एक तर त्यांना हॅकिंगचा डेमो देण्यासाठी बोलवलेलं नव्हतं, हा एक भाग। निवडणूक आयोगानं त्यांना कुठलीही मशीन त्यांच्याकडची अधिकृतपणे दिली नाही, हा एक त्यातला भाग। आणि दुसरा जो त्यांनी मुद्दा सांगितला की प्रोग्रामिंग अशा स्वरूपाने करता येऊ शकतं की टेस्टिंगच्या वेळेला तिथं काही चोरी होणारच नाही, मात्र त्याच्यानंतर एक जो ठराविक काळ असेल त्याच्यानंतर ही चोरी जसं त्यांनी डेमो दाखवलाय ती जशी होऊ शकेल। बोंडेजी, निवडणूक आयोगाने वारंवार याच्या बाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे की यामध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स आयटम नाही आणि जस्ट ही काउंटिंग किंवा ज्याला आपण पॅथॉलॉजीमध्ये सेल काउंटर मेकॅनिझम म्हणतो त्या प्रमाणचं मेकॅनिझम आहे आणि त्यामुळे ते वायफाय किंवा कोणत्याही यांनी कुठेही कनेक्टेड नाही, म्हणजे तिथे नेटवर सुद्धा अवलंबून नाही, कोणतंही नेट त्यामध्ये कनेक्टेड नाहीये। जेव्हा कोणतीच गोष्ट नेटला कनेक्टेड नाहीये तेव्हा हॅकिंगचा प्रश्न होत नाही। आणि जर का हॅकिंग जर करायचंच असतं कर्नाटकामध्ये कशाला सरकार येऊ दिलं असतं काँग्रेसचं? हॅकिंग जर करायचंच नसतं तर मग तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार काय येऊ दिलं असतं मला सांगा ना। मग हॅकिंग जर करायचंच असतं तर मग 240 वरच भाजपा का थांबली असती लोकसभेमध्ये? म्हणजे आता अमरावतीमध्ये 20,000 मतांनी आपले कॅन्डिडेट पडली, मग 20,000 मतं जास्त वाढवले नसते का? म्हणजे काहीतरी मूर्खासारखं बडबडायचं आणि लोकांना मूर्ख बनवायचं, संभ्रम निर्माण व्यवस्थेवरचा ते राजकीय पक्षांना विचारता येतील, पण मला राहुल मेहतांसाठी तुम्ही जे म्हणालात त्यातला एक प्रश्न मला सुचला। मेहताचा रोल काय आहे मी सांगतो।
मेहताचा रोल काय आहे की लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास कसा उडवायचा. कारण की आता सगळीकडे अनआर्की निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून अनआर्की निर्माण करण्यासाठी जे एजंट्स जे प्रतिनिधी पाहिजे त्या स्वरूपामध्ये मेहता समोर आणले. आता मेहताकडे एवढं ज्ञान होतं तर आता ते राज ठाकरेकडे जाऊ शकले. तर राज ठाकरेच्या अधिकृत पक्षाकडून तेव्हा रिप्रेझेंट का नाही करू शकले. राज ठाकरेचा पक्ष का आज जन्माला नाही 2017 मध्ये का नाही रिप्रेझेंट केलं नाही राज ठाकरेचं. तर काँग्रेसकडे गेले असते काँग्रेसकडून का रिप्रेझेंट नाही केलं. आजही पक्षाकडे जी इंजिनियर टीम असते किंवा टेक्निकल टीम असते त्या टेक्निकल टीमला पाठवतात आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी फक्त अनआर्की निर्माण करायची संभ्रम निर्माण करायचा. बरं पण मी त्यांच्याकडनं उत्तर घेतो. तुम्ही जो मगाशी मुद्दा मांडलात ना तो निवडणूक आयोगाने वारंवार सांगितलेला आहे की ईव्हीएम मशीन हे कुठल्याही नेटवर्कला वायफाय याला कनेक्टेड नसतं किंवा रिमोटनं सुद्धा हॅक होऊ शकत नाही असं निवडणूक आयोग सांगतं. ईवीएम है वो कहते हैं कि नेटवर्क से कनेक्टेड नहीं है. देखो ये पूरा इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम है जिसमें है बैलेट यूनिट जिसपे वोटर बटन दबाता है, फिर वीवीपैट जिसमें वोटर को पर्ची दिखती है, फिर कंट्रोल यूनिट उसको काउंटिंग यूनिट भी बोल सकते हो, और फिर एक होता है सिंबल लोडिंग यूनिट जिसके द्वारा वीवीपैट में फाइल ट्रांसफर होती है. सिंबल लोडिंग यूनिट में फाइल कहां से आती है. बेल टेक्नीशियन के पास लैपटॉप होते हैं. पूरे भारत में देर आर अबाउट 100-150 बेल टेक्नीशियन है. हर एक के पास एक लैपटॉप है. ये ऑफिशियल है, इसमें कोई कॉन्स्पिरेसी नहीं है. और वो बेल टेक्नीशियन का जो लैपटॉप है उसमें वाईफाई भी है, उसमें इंटरनेट भी है, सब कुछ है. और वो एक सर्वर है कैंडिडेट फाइल सर्वर, उसके साथ वो कनेक्ट होता है. कब कनेक्ट होता है. मान लो चुनाव 30 नवंबर को है तो कलेक्टर है वो कैंडिडेट लिस्ट बनाएगा 15 नवंबर को कि पहले उम्मीदवार का ये अंग्रेजी में नाम है, ये मराठी में नाम है, ये इसका सिंबल है. दूसरा तीसरा और आखिरी कैंडिडेट नोटा होता है. वो लिस्ट वो बेल टेक्नीशियन को देता है. बेल टेक्नीशियन मान लो वो 16-17 नवंबर को अपने लैपटॉप में इनपुट करता है. तब लैपटॉप है वो एक सर्वर के साथ कनेक्ट होता है. तो वीवीपैट ईवीएम स्टैंड अलोन नहीं है. क्यों नहीं है. बिकॉज वीवीपैट इज कनेक्टेड टू एसएलयू. एसएलयू इज कनेक्टेड टू बेल लैपटॉप एंड बेल लैपटॉप है वो कैंडिडेट फाइल सर्वर है, उससे कनेक्ट होता है. यानी यदि हमको पास ऑन करना है ये इंफॉर्मेशन कि भाई कैंडिडेट नंबर 3 को एक्स्ट्रा वोट देने हैं तो वो 17 नवंबर को ये इंफॉर्मेशन पास ऑन की जा सकती है. किसको. बेल टेक्नीशियन को. बेल टेक्नीशियन के लैपटॉप को. सॉरी नॉट बेल टेक्नीशियन को नहीं, बेल टेक्नीशियन के लैपटॉप को. बेल टेक्नीशियन से लैपटॉप के ये इंफॉर्मेशन 18 नवंबर में जाएगी ये एसएलयू में सिंबल लोडिंग यूनिट में, और सिंबल लोडिंग यूनिट से ये इंफॉर्मेशन चली जाएगी वीवीपैट में. तो वीवीपैट इज नॉट स्टैंड अलोन. ये गलत इंफॉर्मेशन है इलेक्शन कमीशन लोगों को दे रहा है. इलेक्शन कमीशन इज अ लायर. इलेक्शन कमिश्नर. मेहता जी मुझे एक बात बताइए कि आपने अभी जो प्रोग्रामिंग की है. नहीं मेहता जी इलेक्शन कमीशन इज अ लायर. नहीं मेहता जी मुझे एक बात बताइए कि आपने अभी जो हैकिंग की है, आपने अभी जो प्रोग्रामिंग की है वो डमी मशीन है. क्या अगर इलेक्शन कमीशन से आपको जो मशीन मिले तो आप उसको भी इस तरह से प्रोग्राम कर सकते हैं, वो भी इस तरह से 100% प्रोग्रामिंग हो सकती है क्या. ये क्वेश्चन टेक्नोलॉजी में कोई पूछता ही नहीं है. कोई आदमी एक प्रोग्राम बना के आपको एंड्रॉइड पे दिखा दे, एंड्रॉइड मोबाइल फोन पे, तो दुनिया का कोई टेक्निकल आदमी ये नहीं पूछेगा कि क्या ये प्रोग्राम आईफोन पे चल सकता है. वो चल ही सकता है, बस उसको दोबारा लिखना पड़ेगा. आईफोन की प्रोग्रामिंग लैंग्वेज अलग है. मैंने इसमें VB.NET नाम की प्रोग्रामिंग लैंग्वेज में बनाया है. अब इलेक्शन कमीशन का ईवीएम है उसमें VB.NET नहीं होगा, उसमें C प्रोग्रामिंग लैंग्वेज होगी. यानी ये जो लॉजिक मैंने इंप्लीमेंट किया है जिसको मैं ईवीएम ब्लैक ग्लास मैजिक डेमो बोलता हूं, लॉजिक, वो लॉजिक मुझे C में इंप्लीमेंट करना पड़ेगा. ये कोई 4th ईयर का स्टूडेंट भी कर सकता है. जी आपकी बात समझ में आ गई. मैं बोंडे जी से इसका जवाब लेता हूँ. नहीं उन्होंने बोंडे साहब नहीं इलेक्शन में क्यों बीजेपी ने जीती, तो यहाँ मैं क्लियर करता हूँ. मैंने कभी नहीं कहा कि बीजेपी ने मैनिपुलेशन किया है. मैंने कभी नहीं बोला. नाही बोंडे जी नाही उनसे जवाब तो देते. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. बोंडे जी शेवटची 2 मिनिटं. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी बोंडे जी, आता ते जे सगळं सांगतात ते टेक्निकल मुद्दे आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत. पण मला तुम्हाला हे विचारायचं लोकांच्या वतीनं तुम्हाला हे विचारायचं की एक संभ्रम निर्माण आहे, संशय निर्माण आहे, हे आपण सगळ्यांनी मान्य करूयात आणि त्या दृष्टीने एक पारदर्शकता यावी यासाठी काही प्रयत्न व्हायला हवेत असं भारतीय जनता पक्षाला वाटतंय.
मला हे सांगा, आता मी त्यांना विचारतो की जिथे मतदान केंद्र आहे तिथे वायफाय किंवा मोबाईल डाटा असल्याशिवाय कोणी हॅक करू शकेल का? ते हवेतून हॅक करणार आहे ते मोबाईल डाटा किंवा वायफायशी कनेक्टेड असलं पाहिजे ना. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी संभ्रमाच्या आहे. यांना फक्त म्हणजे इलेक्शन कमिशन लायर, कोर्ट इज लायर, प्राईम मिनिस्टर इज लायर असं फक्त बोलून संभ्रम निर्माण करायचा, गोंधळ निर्माण करायचा, लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडवायचा. आणि म्हणून इलेक्शन कमिशन त्याला प्रॉपर उत्तर देईल. तुम्ही इलेक्शन कमिशन कडे जा, राज साहेबांनाही सांगा की इलेक्शन कमिशन कडे त्यांनी विनंती करावी, त्यांनी ऍफिडेव्हिट द्यावं की हा राहुल मेहता जे बोलतो आहे याची चौकशी करावी. इलेक्शन कमिशन चौकशी करेल ना. आपल्या भारतामध्ये संवैधानिकरित्या जर गेलं कोणी पत्रकार परिषद घेऊन नाही, त्यांनी संवैधानिकरित्या जर इलेक्शन कमिशन कडे गेलं तर निश्चितच होईल. अजून मला उत्तर दिलं नाही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचं किंवा तेलंगणाचं. पण कर्नाटकामध्ये काय सरकार काँग्रेसची युती दिलं, 240 सीट आल्या भाजपच्या. मग वायनाडमध्ये कशी काय प्रियंका गांधी राहुल गांधी किंवा केरळमध्ये आणि यामध्ये का नाही होऊ शकत? बरं नाही, मला वाटतं की ते फक्त तांत्रिक बाजूवरती बोलतायत. राहुल मेहता हे स्पेसिफिकली तुम्हाला टेक्निकल गोष्ट समजावून सांगतात. आता हे का नाही झालं किंवा ते का नाही झालं, मला वाटतं याच्याविषयी विरोधक किंवा राजकीय पक्ष भूमिका मांडू शकतील बोंडेजी. पण धन्यवाद, आपण हा संवाद साधलात आणि धन्यवाद राहुल मेहताजी, आपण हा सगळा डेमो आणि या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर मांडल्या. अर्थातच या सगळ्यातनं जे काही सत्य आहे ते समोर यायला हवं. लोकांच्या मनामध्ये जर का हे सगळं बघून काही संभ्रम संशय निर्माण होत असेल आणि तो दूर होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. तो संभ्रम दूर करण्यासाठीचे प्रयत्न होतील अशी अपेक्षा करू. आजच्या संवादासाठी दोन्ही पाहुण्यांनी वेळ दिला त्याबद्दल पाहुणे मंडळींचा आभार. आणि या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.